सकाळच्या नाश्त्याला तेच तेच खाऊन कंटाळला असाल ना, तर आज तुमच्यासाठी एकदम युनिक रेसिपी घेऊन आलेला आहे, ते म्हणजे कांदा पोह्याचे वडे. होय, आता मी तुम्हाला कुरकुरीत झालेत ना ते सुद्धा दाखवते. मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत. कांदा पोहा तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ला आहे. आता कांदा पोह्याचे वडे तयार करून बघा, एकदम जबरदस्त होतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे कांद्या पोह्याचे वडे आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. आता बघा, मी इथे ना जाडे पोहे घेतलेले आहेत. जे आपण कांदे पोह्याला वापरतो ना ते घेतलेले आहेत. पातळ पोहे नाही घ्यायचे. जे कांदे पोह्यासाठी वापरतो ना तेच आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण कांद्या पोह्या करण्या अगोदर कसं पोहे धुवून घेतो तसेच आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर चला मी आता धुवून घेते. तर इथे बघा, मी पोहे चांगले धुवून घेतलेले आहेत. आता या वाडग्यामध्ये आपण काढूया. चला आता आपण बाकीचे साहित्य आहे ना ते सुद्धा घालून घेऊया. तर इथे मी जिरं घेतलेलं आहे, हे आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर मी इथे ओला वाटाणा घेतलेला आहे क्रश करून, तो सुद्धा घालायचा आपल्याला. चिली फ्लेक्स, बारीक चिरलेला कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक चिरलेली. आता तुम्हाला जास्तीचं तिखट नको असेल ना तर तुम्ही चिली फ्लेक्स नाही घातलं ना तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स आहे ना ते थोडं थोडं प्रमाणात घातलं तरी सुद्धा चालेल. क्या बात. तर आता मी कांदा आहे ना तो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा घालायचा आहे. गाजर बारीक चिरलेला घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, हिंग, साखर, बेसन, चवीनुसार मीठ. चला आता हे सर्व साहित्य आहे ना ते चांगले एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा, तुम्हाला हे सारण आहे ना ते सुकं सुकं दिसते, पण काही काळजी नाही करायची. हे आपल्याला ना 15 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे. आपण जो कांदा घातलेला आहे ना त्याच्यातून सुद्धा पाणी सुटेल. तर त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं ना पाण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही पाणी थोडासा घालू शकता, पण अगोदरच पाणी नाही घालायचं आहे, नाहीतर ओलसर होईल. आता बघा, इथे मी उकडलेली बटाटी घेतलेली आहेत, ही सुद्धा यामध्ये घालायची आहेत, पण आता नाही घालायचे आहेत. आपल्याला हे 15 मिनिटं आहेत ना ते मुरवत ठेवायचं आहे, त्यानंतरच आपल्याला ही बटाटी घालायची आहेत. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर हे बघा, आपलं सारण आहे ना ते मुरवत ठेवलेलं ते मस्तपैकी झालेलं आहे. तर आता आपण हे ओलसर आहे का सुकं आहे ते पाहून घेऊया, त्यानंतरच आपल्याला पाणी घालायचं आहे. तर हे बघा, आपल्याला ना थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. कारण पोहे आहेत ना ते पाणी शोषून घेतात. आता यानंतर आपण याच्यामध्ये बटाटे सुद्धा घालून घेऊया. आणि बटाटे सुद्धा ना यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, आपले कांद्या पोह्याचे वड्याचं सारण आहे ना ते तयार झालेलं आहे. आता आपण ना काय करूया, वडे थापायला सुरुवात करूया. तर असा गोला घ्यायचा आहे आपल्याला आणि थापून घ्यायचा असा. असेच आपण बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया. तर हे बघा, मी वडे थापून घेतलेले आहेत, आता तळून सुद्धा घेऊया. तर इथे बघा, मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. आणि तळताना आपल्याला सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यायचं आहे. आणि वडे टाकल्या टाकल्या आपल्याला झारा नाही घालायचा आहे, नाहीतर मग काय होईल, ते वडे आहेत ना ते झाऱ्याला चिपकतील. आता वडे टाकल्याच्या नंतर अर्धा मिनिटांनी ना हे वडे आहेत ते उलटून घ्यायचे आहेत आपल्याला.
हे बघा आपले वडे आहेत ना ते तयार झालेले आहेत. आता काढून घेऊया. आणि हे बघा असा रंग आला पाहिजे. हे बघा आपले गरमागरम कांद्या पोह्याचे वडे तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला कुरकुरीत झालेत ना ते सुद्धा दाखवते. हे बघा मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत. आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघा. वाह, पाहिलेत किती कुरकुरीत झालेत ना आपले वडे. आता तुम्ही सुद्धा मस्त की नाश्त्याला असे गरमागरम पोह्याचे वडे नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. चला अशाच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.